बापरे आई, आमरसपुरीचा रस्ता आज एकच नंबर बनवला तू. पुरणपोळी, कुरोड्या, रस, बापरे खूप दिवसांनी खायला बा. वांग्याची भाजी काय, शारही केला तू ना तर. हो ना बाप्पा, सुनीत खाणार रे, खूप दिवसानंतर खाऊ राहिला असेल ते. तू त्यासाठी बनवलं रे, तुला आवडते ना. हो, लेकासाठी तर बनवलं रस पुऱ्या. नाही म्हटलं तर मला म्हणते कायले गोड खाता म्हणून. काय गोष्टी करून राहिले, रोजच तरच खाऊन राहिले. आणि तुमच्यासाठी तर रोजच बनवते, तुम्हाला जास्त गोड जमते का? हा, रोजच रस बनवते बिना साखरेचा. आज सुमित आला म्हणून साखर टाकली रसात. हे सगळं एकच नंबर झालं नाही. कविताला एवढं येत नाही बनवता काही. लय कंटाळा करते. कुरडे गिड्या तर म्हणलं की नुसती म्हणते नाकात काय धुपट जाते काही जाते. तिने असले तर तू तळून घ्यायच्या, मग काय होते, तुला तळून घ्यायच्या थोडंसं. काय होते रे, दोघांना दोघं सगळं मदत करायचं, दोघंच राहता तुम्ही. आणि तुम्हाला कोण पाहणार आहे? तुम्ही तळल्या तरी मी तर दिला होता किती मोठ्या कुरड्या पापड करून दिल्या होत्या. दळायच्या तुम्ही, कविताला नाही. तिच्याच भरसा राहा लागते का, तुम्ही करून घ्यायच्या. हो नाही, मग कधी आम्हाला खवडलं ना तर मग मीच तळत असतो. तिला म्हणतो का तू तेल ठेव गरम करायला, मग मीच तळतो ते मस्त. मग नड्डे काढतो, तुला दिलेल्या कुरड्या पापड मस्त खातो मग. पण गावाकडल्या याच्यात खायची नाही, वेगळीच मजा आहे. ते शहरात काय ते आंबे ते मग ते रस काय एवढा खास नाही होत त्याचा. मग ते कुरड्या गिरड्या जरी गावाकडल्या असल्या आपल्या तरी ते रस खायची मजा नाही येत ना. पण ते आपल्या गावच्या आंब्याचा रस बापरे लईच मजा येते. हो ना सुमित, गावाकडल्या आंब्याचा रस वेगळाच राहते. ते शहरात तुमच्या आंब्याला काही चांगले नाही राहत. मी पाहिले एकदा मागच्या वर्षी नव्हतं अलग त्याकडे. ते काय आंब्याला मजा नाही राहत त्या खायला. कविता काय करू राहिली, कुरड्या तोडू राहिली काय? हो ना बाप्पा, आम्हाला म्हणे आई तुम्ही एवढा स्वयंपाक केला म्हणे, मला काय कुरड्या तळतात नाही का? मी तळतो म्हणे. तळ बाई म्हणलं, तळ काय कुरड्या तळून राहिली. अरे तिला कायला सांगितलं, उन्हाचं खूप ऊन आहे ना, पण घाम येत असेल किचन मध्ये. बाप्पा तुम्ही मला असं सांगू राहिले, मी तसं तिलेच काम लावते, सासू बसच करते. तीच म्हणे मला आई तुम्ही एवढं केलं म्हणे सगळे, मी कुरड्या तळते, मी शिकून जातो म्हणे तळायचे आहे म्हणे. कधी कधी मागते मी सुमी तळायले, मग तळतो म्हणे. मी म्हणलं तळा. हा हो नाही, तळू दे काय ना बाबा, तळू द्या. तिला बी मग जर कळते ना कशा तळा लागते, मग तिकडे गेली की तळते ती. हो बाबा, तुम्ही तर सगळे स्वयंपाकाला बाईच लावली वाटते. बाई बनवते का चांगली मग स्वयंपाक? खाय प्यायला चांगलं करते. हो ना, चांगलं बनवते ते. काय आता आपल्या याच्यात असल्यामुळं बनवते ते बाई, चांगली बनवते स्वयंपाक. शारे बी एकच नंबर झाला बरं, मस्त लागू राहिला रसासोबत. ते आयले काय पाहा लागते, शार गिर कुरड्या एकदम. हो मग आता मसाला रोजच कर म्हणून बस झाला. आता बनवला, आता गरमीचं करून कंटाळा आला. आता मसाला 2-3 दिवसाले अजून कर. नाही ना, हे आयटम काय रोज रोज खायचे थोडी वेळ. एकदा आठवड्यातून असे. आता रस चालू आहे म्हणून खाते, नाही तर मग असं कोण खाते. हो ना, रसासोबत हे कुरड्या, हे शार पापड मजाच येते एकदम खायला. हा आता जेवण करा मग मस्त. आता गोष्टी काही करा आणि जेव्हा ती पापड तळून राहिली मी घेऊन येतो. काय लागते तुम्हाला सांगा, घरात आहो मी. ऊन तर लईच तर राहिलं बाबा बाहेर. तिकडे अकोल्याला तर 47 पर्यंत गेलं म्हणते बा काल. हा ना, या उन्हानं लईच परेशान आहे माणूस. घरातून कसं बाहेर निघूच नाही वाटत आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी माग ते तिकडे तुमच्या रूम मध्ये एक एसी लावून देतो म्हणून. तुम्ही म्हटले नाही कूलरवरच काम भागते म्हणून. लावून घेतला असता नाही एसी आपण तिकडं. नको बाबा, ते एसी फिसी काय असते तुमचं ते शहरात पडल्याच्या लोकांचं. हे आम्हाला नाही जेव्हा ते एसी गेसी. आमचं कूलरच बरं आहे आमच्यासाठी. नको तर नको बा, तुमच्या मनानं ते कूलर चालते ते बरं. मग तेवढं काय आपल्या इथं सोबत नाही ना, झाड राहते त्याच्यामुळे जरा घरात बरं वाटते. ते शहरात आम्हाला पर्याय नाही बाबा, चालत नाही ते कूलर आमच्याकडे. ते कसं तुमच्या इथं बाहेरची हवा लागते त्याच्याने ते कूलर चालते. शहरात कसं बाहेरची हवा वाढायला त्या कूलरला जागत नसते. म्हणून मग आम्हाला ते एसी वगैरे लावावं लागते. ते आम्ही काय एसी आता वापरलेच की जाते लईत लई ते 2-3 महिने जेव्हा गरम होते तेव्हा. नाही तर असं आहे का रेग्युलर थोडी वापरायचा येतो. हा ठीक आहे, चल कर मग जेवण झालं की ये एक फेरफटका मारून. हो करा जेवण आता. काय रे पिंट्या, कुठे जाऊन राहिला? उन्हाचं जाऊ नको मा, खूपच बाहेर ऊन आहे. थांब घरातच खेळ ना, टीव्ही गिव्ही पाय. ते बाहेर लय ऊन आहे, जायचं नाही उन्हात. नाही आजी, मी तर जातो, पण बस 5 मिनिटच खेळून येतो. नको मा, मी 5 मिनिटं नको. तो आला बापराला तो गोवडल नको, बाहेर लय ऊन आहे. पाणी जीव करायला घरातच थांब. घरात टीव्ही पाय, मोबाईल पाय, पण बाहेर जाऊ नको. लय ऊन तपून राहिलं. 5 मिनिटं जाऊन येतो होय घरात. आजी टीव्ही तर मी तसं बी नाही पाहत, आणि बाबा तर माझा मोबाईल बी घेऊन गेले. आता मी खेळून येतो, मग नंतर काय ना मम्मीला म्हणा की मला रस पाहिजे. माय हो, माझ्या पिंट्याला रस खाऊ वाटायला. हो रे, मला बी रस खाऊ वाटायला रे. पोळी रस कुरड्या हे मस्त लागते रे, छान लागते, मस्त खा वाटत आहे. आशीले सांगू काही आज करायला घरात? हो तुला आज करायला सांगतो. आशीले करायला लावतो आता मी. ठीक आहे आजी, मी जात नाही, बस तू आईला सांग की मला रस आणि पोळी करून द्या. हो मा, पिंटूले रस खवाडायला मा मी सांगतो रे, जाऊ नको मा खेळायला. सांगतो तिला संध्याकाळी तेच बेत करायला लावतो. मस्त रस कुरड्या शार मस्त करायला लावते तिला. सांगतो आशीले काय करून राहिली ती अशी घरात. जा ना, टीव्ही पाय बरं. आहे रिमोट कुठं नाही, टीव्ही जवळ रिमोट आहे. जा बरं तिथे टीव्ही पाहत बस. आणि त्या बारकाला ठेवते जवळ. उठला झोपून आहे त्याला उठून नको त्या रूम मध्ये. इकडल्या रूम मध्ये बसून टीव्ही पाहतो टीव्हीच्या. ठीक आहे आजी, पण मी टीव्ही नाही पाहत, मी आईचा मोबाईल घेतो. हो जास्त वेळ पाहू नका. जा त्या आशीले सांग थोडासा मोबाईल दे, थोडासा मोबाईल पाय आणि टीव्ही पाय, मग झोपून जायचं. कूलर चालू आहे, मस्त झोपून जाय. मग असा दिवस जाते. 2-3 घंटे झोपले की बाहेर काही कामाचं नाही. ऊन लागलं गिंगलं तर किती आलं ते दवाखाना करा, हे करा. जाय त्या घरात तिथे टीव्ही मोबाईल पाय गं, मोबाईल पाहत बस थोडा वेळ. ठीक आहे आजी, जातो. मा मी पिंटूली रस खाऊ वाटायला. अशी काय करून राहिली घरात? वरती आवाज द्यायला लागला. काय करून राहिली इतकी वेळची? असे काय करून राहिली? इकडे येत अशी काम आहे तो अगड. हा काय म्हणता आई? काही नाही, ते हे करून राहिली ती, त्या पोराला झोपू घालायली ती.
अहो आज मावल्या नातूले पिंट्याले रस कुरड्या पोळी खवट काय म्हणते. आज कर बरं संध्याकाळी मस्त पुरणाच्या पोळ्या कर, रस कर, कुरड्या कर, पापड तर थोडेसे कर बरं मस्त. त्या कांतीच्या घरचे आंबे आहेत पिकले असतील ना, त्याचा रस बनव मस्त लागते. गोडच्या गोड आंबे आहेत ते. नाही आज कोणीकडे बाय आज कसं काय खवाटलं मात्र आंबे तांबे खाऊन खाऊन रोज आंबे खायला किती खाल्लं नाचत रे. रस खवटते आईलेच खवटतं सगळं त्याचं नाव घेऊन राहिली. कुरड्या आपशा आरती गरमी किती करून राहिली. माझ्या गरमीचं कसं करावं माझ्या मोठा स्वयंपाक. हा काय म्हणून राहिली की मनातल्या मनात काहीतरी म्हणून राहिली. मलाच काहीतरी बोलून राहिली. सांगितलं तर लय जीवारी ते होतं आल्या करायली. काय होते गॅसवर तर करायला लागते आता. हा काही नाही करतो ना करायला लागते म्हणते. लई मोठं करायला लागतं लेकराला सांभाळा तुम्ही. करतो मी आता ते 3 वाजेपासून चालू करायला लागेल मग करायचं. आणि लवकर वेळेवर करतो म्हणलं एवढं मोठं तर होत नाही ना. पोराला सांभाळा लागते इकडे लागते पोराला सांभाळा तुम्ही. करतो मग मी. हो ना अशी सांगून राहिली पोराला सांभाळतच नाही मी तशी. पोरा मॅच जवळ राहते की माझ्या दोन्ही बी कर ना. हो तुला जेव्हा करा वाटलं तेव्हा कर पण सगळं सगळं कर माझे शार गिर सगळं कर चांगलं लागते ते. रसासोबत सगळं असलं तर चांगलं लागते. आता काही एक करशी नाही 2 भाज्या बी कर चांगलं लागते ते सगळं. ते काय आपण रोजच नाही खात एखाद्या वेळेस खातो. आज खायचा बेतवाला आणि रमेला बी मस्त वाटते खायला. रम्या येते वावरातून मस्त खाते त्यालाही आवडते. हो आई करतो आता संध्याकाळी 3 वाजेपासून चालू करायला लागेल मग सगळं करायचं म्हणलं तर. करतो मग ते कुरड्या गिरड्या आता गेल्या वर्षीच्या असेल. या वर्षी काय आपण केलं नाही जास्त. हो ना माय घेते गेल्या वर्षीच्या कुरड्या ते केलेल्या तरी आहेत करायची की माय यावर्षी. त्या कांतीला त्या संगीला त्याला 2 तिघीला बोलवलं असं तर करून होत होतं का. तू जायचं तिकडं एकमेकीच्या घरी बोलून होत होतं का. तसं तर लय जीवावर येते म्हटले कुरड्या गिरड्या करायचं. हे तुम्ही सांगा बरं लहान लेकरं असल्यावर कसं होणार. ते लेकरा सांभाळू की कुरड्या करू की हे करू होते का. तेच तर अंगभर काम होते घरातलंच. हा होते लेकराचं कारण देऊन गोदा सांभाळ तुम्ही त्याला त्या पोराला. कर मग सगळंच करून टाकता. पिंटूला खवाटायला माय लेकराला नातूला किती म्हणा माय रस कुरडी कर म्हणून. आता काय बरोबर जेवायले आणि बरं जेवायला उन्हाचं जेवू वाटे ना माय भूकही लागेल ना पाणी पाणी जीव करायला. उन्हाचं काही खाऊ वाटे ना काही नाही. चहा तर कसाच पिऊ वाटे ना मला एवढा चहाची त्याला होती तर त्या उन्हाच्या चहा पिऊ वाटे ना मला. हा ते बेसन बनवलं मेथी टाकून बेसन बनवली पोळी गेली. मग ते गरमी तशी सोंडाली नाही किती गरमी होऊन राहिली त्या किचन मध्ये. गॅस त्याला मग काय नुसती गरमी घाम करी होऊन राहिला. गरमीच्या गरमी होऊन राहिली. हो ना माय उन्हाळ्यात तसं आता होऊन राहिला मग गरमी तर होणारच नाही. बरं झालं ना चुलीवर नाही करायचं. गॅस तर भेटून राहिली गॅस भेटला बरं झालं. ते चुलीवर असतं तर कायच केलं असतं की बाय. ते चुलीवर तर किती गरम गरम हे होत होतं माय गरमीनं बाहेर. जय मान भाकरच करा होती की बा. ते पोळ्या तर खाई वाटत नाही नुसतं पाणी पाणी जीव करते. जर चादर लागते भाकरच टाकायची की एखादी. टाकत होतं ना ते भाकरीचं पीठ संपलं होतं मग पोळ्याच टाकून घेतल्या पटपट. आणतो ते बेसन पोळ्या कांदा देतो त्यासोबत काकडी देतो. हो त्या आंब्याचं लोणचं घेऊन गेल्या वर्षी केलेलं. त्या कांतीला आंबे मागायची ते आलीच नसला अजून लोणच्याची द्यायची. आलं तर मागून घे लोणचं करून घेऊ. हो काल संगीताबाईकडे गेलो होतो ना प्रगट यायला गाडी कचरा यायला तर सांगितलं होतं कांताबाईले की लोणचं आंबे आले तर आम्हाला बी द्या म्हणून. देतो म्हणते सगळ्याला देते ना कांताबाई थोडे थोडे सगळ्याला देते लोणच्याचे आंबे. माय किती केसले माहिती फनकट लवकर वापस आले 11 वाजता घ्यायला जा गेली माय. इतक्या उन्हाचं काला जायचं होतं लेकरं की कसं तुला तर जाऊ नको म्हणलं होतं. तुला तर तुम्ही जातो म्हणली नाही ना आई जा लागते ना. मग ती आपल्या शेतात येते की आपल्या होऊन जाते की मग संघ मग एकमेकीच्या गेलो की होऊन जाते. हो माय ते बी बरं आहे. जायचं काही होत नाही. सकाळी सकाळी जाऊन यायचं 11 वाजेपर्यंत यायचं वापस. मग आज काऊन नाही गेले. संगीताबाईच म्हणे उद्या जाऊ म्हणे. आज काय झालं नाही त्याचे झालं म्हणे. मग एवढं झालं मग कांताबाई म्हणे उद्या जाऊ म्हणे. हो लेकराचं काय टेन्शन घेऊ नको. लेकरा सांभाळ तुम्ही जाऊ येत नाही त्याला बाहेर. मोबाईल गिबाईल घरी ठेवून जायचं. त्या मोठ्याले मोबाईल टीव्ही पाहिल्याशिवाय करमत नाही. घर काय करते लहान तरी राहते मोठं तर लई परेशान करते. हो उद्या चालले जाय मग. त्याचं झालं की मग आपल्या वारात घेऊन जाता येईल. हो मी तसंच सांगितलं होतं. त्याचं झालं की काळी आमच्या वारात आहे म्हणलं. आपलं झालं की कांताबाईकडे एकमेकीचं आम्ही तसंच करत असतो. मग दुसऱ्या बायची काही गरज पडत नाही ना. हो माहिती आहे ते जेवायचं आनंद बरोबर माहिती असं खा एखादी पोळी काय खावी वाटेल होण्याचं काही नाही घेऊन ये. आणि दुपारी लिंबू शरबत बनव. ते आपल्या लिंबाला आहे की लिंब वावरातून आणायची ती की रमेशला सांगायची ती लिंब आणायली. किती मोठं लिंब आहे ना वावरात लोक मराठी घेऊन चालले असतील वावरातले आपल्या. आणते ते की कालच तर आले किती मोठे फ्रीज मध्ये ठेवून येतो. करतो ते आले की मग दुपारी लिंबू शरबत बनवतो. हो माय ते लिंबू शरबत ते टरबूज तसं तरी खावटे मा. आता ते चहा तर मला इतकं त्यालापासून चहा पिऊ जाय ना किती उंट पाहिलं ते तसंच करत जाय. आता सकाळी उठून लिंबू शरबत तरी चालते मला. ते चहा नको आता लईच उंट पाहिलं ना किती उंट पण राहिलं ते. हो नाही मी ते घरी दही बी बनवलं होतं ना. लस्सी सारखं काय साखर टाकून मिक्सर मध्ये फिरवलं की त्याची लस्सी बनते. ते पियायचं सकाळी सकाळी चांगलं राहते ते ताकाचं दह्याचं. हा म्हणून राहिले तशी करायचं ना मग सकाळी सकाळी आणून द्यायचं ना. मस्त वाटेल ते सकाळी पियाले. ते चहापेक्षा तर बरं आहे. आता उद्यापासून चहा नको करू मुले. हो तिथून उद्यापासून करतो मग आणतो मी तुम्हाला वाढून. असं आहे मंडळी. मग आता ऊन तलेच तपून राहिला. आमच्या सासूबाईला चहा नको इतका चहा पिणारी चहा नको म्हणते. काहीच कामाचं नाही चहा इतक्या उन्हात. मग आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट्स करा.